प्रसंगी कीर्तन सेवेकरता अर्थात चिंतन सेवेकरता घेतलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार चिन्मय स्वरूप अधिकारी संपन्न साधू नवे नवे तर वारकरीला सुद्धा प्रिय नवे नव्हे तर जगाच्या मालकाला सुद्धा प्रिय वैराग्याचे महामेरू असलेले माझे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असून अभंग 4 चरणाचा आहे. अभंग कोण्या प्रकरणातील आहे? अभंग धन्यता देणाऱ्या प्रकरणातील आहे. कोणाला धन्यता द्यावी, कशाबद्दल धन्यता द्यावी, धन्यता देण्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन कोणता असावा असा अभंगाचा भावार्थ स्वरूप विठाला तुकोबाराय म्हणतात बाबा रे आपुलिया हिता जो असे जागता हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या व्यक्तीला तुकोबाराय थोड्या प्रमाणात धन्यता देतात. बारकाई नाही का? किती प्रमाणात? थोड्या प्रमाणात धन्यता देतात. एका साधकानं प्रश्न केला, पूर्णपणे का देत नाहीत? आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता या हिताच्या ठिकाणी जागा असणारा व्यक्ती. मग हित कशात असावं? साहजिक आहे, हा लय मोठा प्रश्न आहे. मग हित कशात आहे? तुम्ही घर घेतलंय, गाडी घेतलाय, बंगला बांधलाय, सर्वस्व तुम्हाला प्रदान झालेलं आहे. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही हिताच्या ठिकाणी जागा आहात. मग महाराज म्हणले एका ठिकाणी की जोडून या धन उत्तम व्यवहारेन उदास विचारे वेद करी. जर तुम्ही धन स्वबळाच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून निर्माण केला असेल आणि त्या धनाच्या माध्यमातून तुम्ही एखादी सुंदर वास्तू बांधली असेल, नवे नवे आप्त परिवाराला तो गोष्टी लावल्या असेल तर समजून घ्या तुम्ही हिताच्या ठिकाणी काय आहात? जागे आहात. हित तुम्हाला कळतंय, पण हित करत असताना ते चांगल्या स्वरूपाचं हित असावं. कोणाचं मन दुखेल आणि मन दुखून आपण जर एखादं चांगलं काम केलेलं असेल तरी सुद्धा तुकोबाराय त्या कामाला चांगलं काम मानत नाहीयेत. मग हिताच्या ठिकाणी जागा आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या स्वतःचं हित केलंय, पण कशाच्या माध्यमातून? समाजाच्या हिताचा उपदेश केला, समाजाचं हित केलंय, नंतर आपलं हित केलंय. याला म्हणतात हिताच्या ठिकाणी असलेला जागा व्यक्ती. मग हे कळालं महाराज काय सांगितलं? आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची, म्हणजे त्यांच्या आई वडिलाला धन्यता की हिताच्या ठिकाणी जागा आहे. बरं महाराज कळालं. मग याच्या पुढे महाराज हे सांगायला लागले की एवढ्यावर थांबत नाहीये. तुकोबाराय म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये कन्येला प्राधान्य दिलं. बाबा कुळी तया कुळाशी जर कन्या आलेली असन, जन्माला आलेली असन, कन्येला सर्वात जास्त वारकरी संप्रदाय नवे नवे तर देशानं नवे नवे तर जागतिक लेवलला सुद्धा कन्येला काय केलं आहे? प्रदान दिलेलं आहे, व्यक्ती प्रधान दिलेलं आहे, श्रेष्ठत्व मानण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज म्हणले सात्विक काय? तर सात्विक कशाला म्हणायचं? तर सात्विक म्हणजे इतरांबद्दल तुम्हाला दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, याला आपण एक प्रकारे सात्विकपणा म्हणावा. कारण सात्विकता ही वेगळ्या स्वरूपाची, गळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात तुळशीच्या माळ घातलेल्या असतील पण इतरांचं चिंतन जर वाईट करत असाल तर त्याला सात्विक भाव म्हणता येत नाही. मग सात्विकता कशाला म्हणायचं? एखाद्या जनावराला जर तुम्ही प्रेमानं पाणी पाजत असाल त्याला सात्विकता म्हणतात. भुकेलेल्याला जर तुम्ही चांगल्या प्रकारे जेवण देत असाल याला सात्विकपणा म्हणतात. अहो एखाद्याचा आसरा निघून गेला असेल त्याला तुम्ही सहारा देत असाल याला सात्विकपणा म्हणतात. म्हणजे तुकोबाराय म्हणतात बाबा तयाचा हरिक वाटे देवा. काय करतात? म्हणजे तयाचा मला काय वाटतो? हरिक वाटतो. बरं एवढ्यावर मी थांबत नाहीये. तुकोबाराय सांगतात की बाबा गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे काय सांगतात? गीता भागवत श्रवण करणारे आम्हाला आवडतात. श्रवण करणे, ओनली लिसनिंग, नॉट अज टॉकिंग अबाउट यू. म्हणजे आम्हाला बोलणारे नको आहेत. बोलणाऱ्यांसाठी सोपी प्रथा आहे, परंतु आम्हाला ऐकण्याची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे ऐकण्याची का भूमिका महत्त्वाची आहे? जे लोक ऐकतात ते लोक सुद्धा श्रेष्ठ असतात. ज्यांनी ज्यांनी ऐकायची भूमिका ठेवलेली आहे त्या लोकांना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय प्राधान्य देतात. मग उदाहरण सांगायचं झालं, अहो एखादा मुलगा खूप शिकलेला आहे, खूप हुशार आहे, सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या, पण आई वडिलांचं ऐकत नसेल तर त्याला गुणीजन कसं म्हणावं? गीता भागवत करीती श्रवण, श्रवण आम्हाला ऐकणारे असावे. गीता भागवत करीती श्रवण आणि काय सांगितलं? अखंड चिंतन विठोबाचे और रात्रंदिवस देवाचं भजन करावं, चिंतन करावं, नामस्मरण करावं. असे आम्हाला काय करतात? असे आवडतात, असे आवडतात. वारकरी संप्रदायाला नाही तर तुकोबारायला सुद्धा आवडतात. मग याच्याही पुढे तुकोबाराय म्हणायला लागले अहो मी एवढ्यावर थांबत नाहीये. जर कुळाशी कन्या असन, सात्विक भाव असन ते सुद्धा मला आवडतंय. बरं याच्यावर नाही जे ऐकायचं काम करतात त्यांचा भाव सुद्धा माझ्या
एक रूप झालेला आहे. म्हणजे मला जर असे लोक भेटले असतील, असे संत भेटले असतील, असे वारकरी भेटले असतील, तर यांची मज काय म्हणतात तुकोबाराय म्हणे, तुका म्हणे मज घडो यांची सेवा, आणि तरी माझ्या दैवापार नाही, मी स्वतःला भाग्यवान समजेल, मी कृतज्ञता व्यक्त करेल की अशा लोकांची सेवा करायला मला भेटलेले. कोणाची? की जे देवाचं चिंतन करतात, ते आईवडिलांचं ऐकतात, देवाचं चिंतन करतात, हिताच्या ठिकाणी जागे असतात. या सगळ्यांची जर मला सेवा करायला भेटली तर याच्यासारखं वैभव मला प्राप्त नाही, याच्यासारखं दैवत्व मला प्राप्त मिळायचं नाही, असा अभंगाचा भावार्थ. महाराज, पूर्ती तलावर जन्माला आलो आहोत, आपल्याला हे नरदेह प्राप्त झालेला आहे, आणि या नरदेहामधून आपल्याला काय करायचं आहे? भक्ती करायची आहे, सेवा करायची आहे, संतांची सेवा करायची आहे, भगवंताची सेवा करायची आहे. सगळ्यांची सेवा करत करत आपल्याला पुढं जायचं आहे. पण त्या सेवा करत असताना महाराज एका ठिकाणी संत सेवालाल महाराज म्हणतात, बाबा रे, कोई केनी नाही पूजो मत, कोई केनी नाही भजो मत, अरे कोई कुछ करे छे ना कोई करे, पर कर्म अच्छे करो रे. काय म्हणले सेवालाल महाराज? अरे तुम्ही काही करा नका करू, पण कर्म चांगले करा, आणि कर्म चांगले केले म्हणजे भगवंत प्राप्त होतो. कारण की ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये म्हणतात, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदांचन. अरे जर ते गीता सांगतात, आमचे संत सेवालाल महाराज सुद्धा काय करतात? सेवालाल महाराज सुद्धा म्हणतात की बाबा, भगवंताची प्राप्ती करायची असेल, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर काय करा? तुम्ही कर्म चांगले करा, आणि कर्म चांगले करण्याकरता हा देह आपल्याला मिळाला आहे. विठाला या देहाचा विचार जर केला महाराज, अतिशय नाशिवंत देह आहे, खूप नाशिवंत देह. म्हणजे या देहाचा विचार केला तर अनेक शास्त्रकार सांगतात, अनेक महाराज मंडळी सांगतात की हा शरीर नाशिवंत देह आहे, जाणारं सकळ आयुष्य, खातो काळ सावधान, तरी सुद्धा भगवंतानं हा सुंदर नरदेह आपल्याला प्रदान केलेला आहे. नासका असला, सगळ्या गोष्टी असल्या, एवढा नासका आहे महाराज. या देहामध्ये, या मुखामध्ये जोपर्यंत भगवंताचं चिंतन आहे, भगवंताचं नामस्मरण आहे, तोपर्यंत या देहाला किंमत आहे. या देहाला अनेक प्रकारच्या पदवी असू द्या, कितीही पदवी असू द्या, कितीही महान व्यक्ती असू द्या, पण या मुखातून एकदा का चिंतन बंद झालं, की देवाचं नाव घेणं बंद झालं, त्या टायमाला या शरीराला लोक पदवीनं नाव घेत नाहीत, या शरीराला लोक डेड बॉडी म्हणतात. आणि लगेच म्हणतात, हॅलो हा ॲम्ब्युलन्स कुठपर्यंत आलेली आहे, लागाव का तयारीला? काय म्हणतात? तयारीला लागाव का? त्या गाडीत कोण आहे? हा, डेड बॉडी कुठपर्यंत आली, पार्थिव शरीर कुठपर्यंत आलं, गेलं सगळ्या पदव्या उडत मार, आहे का नाही? म्हणजे या शरीराला किंमत कुठपर्यंत आहे? मुखामध्ये नामस्मरण आहे तोपर्यंत तुमच्या शरीराला किंमत आहे. ज्या दिवशी तुमच्या मुखातून नामस्मरण निघून जाईल, देवाचं चिंतन निघून जाईल, त्या दिवशी तुमच्या शरीराला कितीही पदवी असू द्या, डेड बॉडी म्हणतात लोक. डेड बॉडी, डेड संपलेला विषय, डेड बॉडी म्हणतात. मग जिवंत शरीर आहे, मग नासका शरीर आहे, या नासक्या शरीराला सुद्धा माझे ज्ञानोबाराय म्हणतात. काय म्हणतात महाराज? पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठी कीर्ती, हरिपाठी कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठी कीर्ती मुखे गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. ज्ञानोबाराय म्हणतो, हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, आणि पवित्रची होय देह त्यांचा. अहो नासक शरीर असू द्या, देवाचं चिंतन करा, देवाचं नामस्मरण करा. काय होईल? अपवित्र असलेलं शरीर सुद्धा काय होईल? तुमचं पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. पण कधी? भजन करा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल भजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? काही वेगळा विषय का? नाही हो महाराज. ठाईच बैसोनी करावे का चित्त आवडी हा मंत्र आला बाबा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. अहो तुम्हाला काही मोठ्या गोष्टी करायची गरजच नाही हो महाराज.
तुम्ही कुठेही एका चिंतनात जरी बसलात फक्त नामस्मरण करता आलं पाहिजे, चिंतन करता आलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी चिंतन केलंय महाराज तेवढंच नाही हो, अहो जगाच्या मालकाचं नाव घेतल्याच्या नंतर यम पळतीन यात काय नवले. एका संतानं एवढा अधिकार प्राप्त करून घेतला, एवढा अधिकार प्राप्त करून घेतला की त्या संताचं नाव घेतल्यावर सुद्धा हे तुकाराम तुकाराम हा तुकाराम तुकाराम हा तुकाराम तुकाराम हा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम हा धन तुकोबा समर्थ हा धन तुकोबा समर्थ नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम हो धन्य तुकोबा समर्थ हा धन्य तुकोबा समर्थ. काय म्हणले तुकोबार आहे. माझ्या कीर्तनात जाहिरात कमी असते बरं का, आणि जाहिरात घेण्याची आवश्यकता पडणार बी नाही. भगवंताच्या सानिध्यात आहे, भगवंताच्या दरबारात आहे. फक्त खाली चिंतन शांतते नाही का विठाला अधिकार प्राप्त करून घेतला माझ्या तुकोबारायने. का अधिकार आहो म्हणले देवाचं नाव घेतल्यावर यम पळतात. संतांचा अधिकार सुद्धा एवढा होता तुकोबारायांचा, यम सुद्धा घाबरत होते, यम घाबरत होते महाराज तुकोबारायाच्या नावाला. मग अधिकार का? कारण रात्रंदिवस काय केलं, देवाचं चिंतन केलं, देवाचं भजन केलं रात्रंदिवस महाराज. अहो कोण्या अवस्थेत भजन करावं याची सुद्धा कल्पना, याची सुद्धा संकल्पना तुकोबाराय विसरून गेले. आपण म्हणतो मंदिरात जाऊन भजन करावं, आपण म्हणतो धर्मपीठावर बसल्यावर मंदिर करावं भजन करावं, आपण म्हणतो धर्म मंडपात आल्यावर कीर्तन करावं. पण माझ्या तुकोबारायच्या अवस्था बिघडून गेली, देह भान विसरलं आणि ज्या अवस्थेत आसन त्या अवस्थेत महाराज भजन करायचं काम करायला लागले. दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दीन रजनी हाची दंडा गोविंदाचे पवाड्यावर रात्रंदिवस देवाचं भजन करायचं काम केलं. महाराज म्हणले भजन करण्याकरता काही अशा आडी अडचणी आहेत का हो म्हणले, काहीतरी नियम आहेत का, काही बाध्य आहे का? अजिबात नाही म्हणले. योगाचं ध्यान नाही, असं योग आणि तप आपल्याला कधी जमणार आहे? अहो कुठेही बसा, फक्त चिंतन करा. मग चिंतन करत असताना काय करा? तुकोबारा एवढ्यावर थांबले नाही, तुकोबारा बऱ्याच वेळेस विनंती करायला लागले हो, सांगायला लागले. तुकोबारा विनंती सुद्धा करतात, कधी कधी हात जोडतात, तर कधी कधी शिव्या देण्याचं काम सुद्धा तुकोबारा करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम तुमच्या पाया पडतो तुकोबाराय म्हणायला लागले. करे टाळी बोला मुखी नाम. एवढ्यावर तुकोबाराय थांबत नाही. तुकोबाराय म्हणतात विनवितो सकळ जना कर जोडून लहान थोरा दान तुले द्या मजदिना
म्हणे तू कया बंधुराम म्हणा अरे कर जोड विनतो तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा विनोद कुमार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रोषाची गाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा संत वरिष्ठांची गाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा काय म्हणले तू बरं अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा विनंती करतोय हात जोडतोय तुमच्या पाया पडतोय तुम्ही काय करा वासुदेव वासुदेव म्हणा देवाचं चिंतन करा देवाचं चिंतन करा देवाचं नामस्मरण करा आणि देवाचं चिंतन करता करता नामस्मरण करता करता जे चिंतन करतात जे नामस्मरण करतात समजून घ्या हिताच्या ठिकाणी ते जागा असतात अभंगाचं पहिलं पुलिया इथे जागा पुलिया इथे जागा माता पेता तयाचिया धन माता पेता तयाचिया हा कुलकन पुत्र होती जय सात्विक कुलकन पुत्र होती जय सात्विक काय सांगितलं महाराज म्हणतात आपुल्या हिता जो असे जागतान धन्य माता पिता तयाची या हिताच्या ठिकाणी जागा असणं गरजेचं आहे. आपलं हित कशात आहे माता मावल्यांनो अहो ऐका ना म्हणजे काय ते माझा हप्ता आला का पहा ना एकदा ऐका ना ते तुमच्याकडे मॅसेज येतोय ना पहा ना पहा नाही नाही तो हप्ता गिफ्ता काय नाही आला काय बाई तुम्हाला तेवढंच काम सांगितलं तुम्ही हप्त्याचा मॅसेज सुद्धा पाहत नाही येत हां तेवढं तर पहा आपलं नाही पाहिलं का जाऊ द्या घेतलं आधार कार्ड है ना पाय रे दादा नाही तुमचे आले नाही काय करा बाई सगळ्याचे आले मग कसं येत नाही काय नाही सगळ्याचे हप्ते येते माझाच हप्ता येत नाही आमच्या यायला म्हणलं बरं का पहा बरं एकदा जाऊन काय झालं ते डॉक्युमेंट द्या आधार कार्ड द्या पण काय करावं जातच नाही म्हणे आमचा मालक आहे की नाही बरं आपलं हित इथं आहे आपण हिताच्या ठिकाणी जागे आहात पण कुठं चलो तुमच्याकडे कुठे जातात काय माहीत म्हणा तर जवळपास जात असतील बीबीला म्हणा कुठं दुसरी बीडला म्हणा आज चालले आम्ही येतो पाहून बरं का तुमचं असं ना मला सांगा मी पण चेक करतो पण प्रश्न असा आहे की चेक बी केला असतं पण हे चालत नाही ना आमचं काहीच खरं नाही आता लाडकी बहीण योजनेत तुम्हाला 2 भाऊ येतं आता एक बहीण बी आहे आता काय पाहायचं काम आहे सगळा अधिकारच तुमचा आहे महाराज त्या बसमध्ये बसलो जागा आम्हाला कधीच नसते हो आम्ही हायल लटकेला असे त्या बसमध्ये कधी बसलो आम्ही बसायला जागा देत नाही कोणी आम्हाला म्हणा आणि आमचं तिकीट बी काही कमी नाही असं वाटतं का ह्यानं जावं रिक्षानं जावं का त्या बसनं जावं महाराज बसमध्ये बसावं तर जागा नाही आहे का नाही बरं तुमचाच कुठं वा मान आम्हाला आनंद आहे बरं का याच्यात आनंद आहे तुमच्या बाजूनं सरकार आहे आणि पंतप्रधान हे चांगली गोष्ट आहे महाराज चांगली हे तेव्हापासून आहे हां
राजे महाराजापासून नाही, महादेवापासून येते. आता ती परंपरा ते महादेव आपले नंदी बैलावर आणि घरच्या पहिल्या वाघावर आहे का नाही, तेव्हापासून आरक्षण आहे. ते लेकरं आपले कोणी उंदरावर बस, कोणी मोरावर बस, आणि आई साहेब वाघावर, तेव्हापासून आरक्षण आहे. आणि आता तर काही पाहायचं कामच नाही, सगळाच अधिकार तुमच्याकडे आलेला आहे बरं का, सगळा अधिकार तुमच्याकडे आलेला. आम्ही हाय लटकते राहणार रे, बसमध्ये बसाव तरी लटकेल कुठे. पण चला, हिताच्या ठिकाणी जागा असणं गरजेचं बरं का. तुम्ही तुमच्या पद्धतीने हित करायचं, तुम्ही म्हणता आम्ही काय हित करा. तुमच्याकडे एक हित आहे, तुमच्याकडे आपले जे मुलं आहेत या मुलावर चांगले संस्कार करायचे, हे तुमच्याकडे आहे ना. हां, मुली असतील मुलं असतील यांच्यावर चांगले संस्कार करा. एवढं जरी तुम्ही केलं ना, आता कोणाला काही कमवायची अपेक्षा नाही आहे, बरोबर आहे. आता कमवायची अपेक्षा नाही, भरपूर आपल्याला भगवंताच्या आशीर्वादानं संतांच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं. मला सांगा, आज घरात गेलं तर कोणाला सारवायचं काम आहे बरं, ते शेण वगैरे घ्यायचं आणि सारवायचं. आता आहे का सारवायचं काम? त्या फडचीला काय मारावं लागतो, पोचा मारावा लागतो. तेवढं जरी म्हणलं बाई लय मोठं काम बाकी आहे माझं, काय करायचं, पोचा मारायचं. आता कुठलंही काम राहिलेलं नाही आहे. शेतात बी आता काय लय मोठे काम नाही आहे, शेतात बी आता मशिनरी आलेल्या आहेत. पहिल्यासारखं काम आहे का 4 वाजताच उठायचं आणि शेतात जायचं? अजिबात नाही महाराज. चांगली गोष्ट आहे. मी म्हणतो एक सुख समृद्धी कशाला म्हणतात, आता एक अतिशय सुखात आपण नांदण्याचं काम करतोय, राहण्याचं काम करतोय. एका टायमाला सगळ्याच अडचणी होत्या, खायाच्या अडचणी होत्या, राहायच्या अडचणी होत्या, कपड्याच्या अडचणी होत्या. आता कपड्याच्या बाबतीत काय बोला महाराज, काय बोलावं आता कपड्याच्या बाबतीत. हां, आता एक ब्रँडेड आलं अलीकडं ब्रँडेड वस्तू, काही घ्यायचं तर ब्रँडेडच म्हणते. मुला लहान्यापासून थोरापर्यंत काही झालं, महाग लागली चालते वस्तू म्हणते, ती म्हणत नाही स्वस्तात घ्या म्हणून. हां, महाग लागली चालते. 5,000 10,000चा ड्रेस काढतात. साड्या तर एवढ्या आहेत महाराज, एवढ्या साड्या आहेत हो, ते कपाट भरलेले. आणि आमच्या संगची ना कधी कधी माझ्यासोबत आली की 2-4 साड्या होतातच. आणि गाडी केलेली असली कीर्तनाला की आपले चला मग काय करतात. एक दिवस काय झालं, ते मीराबाई भजन करायच्या, त्या आता बिचारे त्यांच्या आनंदामध्ये भजन करायच्या. पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. सण समारंभ आला की आमच्या घरची पण म्हणते पायोजी मैंने राम रतन धन पायो. मला लगेच कळायचं, अर काहीतरी मागणी आहे. तुम्हाला कळलं का नाही? हां, समजून घ्या बरं का. लगेच ती म्हणायची. मला नक्कीच प्रश्न पडायचा की आता काहीतरी जवळ आलंय. पायोजी मैंने राम रतन धन पायो. आमचे सासरे मामी म्हणतात, पण सासरे बंदीनं घेणंच बंद केलंय सगळं. आता म्हणलं त्या अंगठीसाठी आमचा विषय चालला होता सासरेबाकडं. आता काय सासरेबाचं नाव घेऊ नये, पण लय किंमत आली बरं का शब्दाला. गुरुजी लय शब्दाला किंमत आली, म्हणून म्हणतो कधी कधी सासरेबा कीर्तनाला असतात. पण असो, हिताच्या ठिकाणी जागे राहा. मला एवढंच म्हणायचं, हित जर हित कळालं तर आपलं हित होईल, आणि हितच नाही कळालं तर आपलं हित होणार नाही. महाराज काय झालं, एका मोठ्या माणसानं 2 गाढवं विकायला मांडले. आता विकायला मांडल्याच्या नंतर आणि ते गाढवं दोन्ही विकले गेले. एक श्रीमंत घरी गेलं आणि एक मात्र ते गारुडी खेळ नसते खेळत, ती मुलगी ती तारावर चालती, दोरीवर चालती, अशी अशी हातात बांबू पकडून ते त्याच्याकडे गेलं. मग आता एक जे चांगल्या ठिकाणचं गेलं ते मस्त खायची पियाची त्याची व्यवस्था चांगली झाली आणि मस्त ते सुधारलं तब्येतीनं वगैरे, आणि असं सहज फिरायला बाहेर आलं. बाहेर आल्याच्या नंतर पाहिलं त्यानं काहीतरी गारुडीचा आवाज आला, काहीतरी ढोल ताशा वाजायला लागला. ते सहज तिकडे गेलं आणि तिकडे गेल्याच्या नंतर पाहिलं, म्हणे दिसला त्याचा मित्र. अरे का रे मित्र, म्हणे इकडे काय करायला तू? म्हणे अरे नाही बाबा, म्हणे माझी या माणसानंच मला विकत घेतलं होतं, मी आता याच माणसासोबत आहे. अरे काय तुझी तब्येत झाली म्हणले का, चाल म्हणे आपल्यासोबत जाऊ, चांगली तब्येत वगैरे बनवतो, आमच्याकडे तिकडे खायला पियाला भरपूर आहे म्हणे, चाल चाल. ते म्हणे नको नको नको, मी नाही येत. अरे का नाही येत, इथं काय म्हणे, इथं काहीच नाही मिळालं म्हणे, तुला खायला नाही काय नाही म्हणे, इथं पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे, चाल म्हणे आमच्या तिकडं लय मोठे खायला. नको म्हणे, नको. अरे काय नको म्हणे, ऐक म्हणे इथं काय चाललंय. अरे हो, ते खेळ दिसायला ती मुलगी तारावर चालली, हातात बांबू पकडलेला आहे, हे पाहू नको. तिचा बाप काय म्हणतो ऐक म्हणे. आता म्हणायला लागला, तिचे वडील सांगू लागले, बेटा बरोबर चाल, दोरीहून खाली पडू नको, हातात बांबू व्यवस्थित पकड, जर खाली पडली तर या गाढवासोबत लग्न लावून देईन, जर खाली पडली तर या गाढवासोबत तुझं लग्न लावून देईन. म्हणे ऐकलं का? म्हणे हो ऐकलं. काय ऐकलं? अरे मी त्याचीच वाट पाहिलो म्हणे, ही मुलगी तारावून कधी खाली पडती आणि ही का तारावून खाली पडली म्हणे, मी तयारीतच आहे म्हणे.
अरे अरे ज्या गोष्टीचा जी गोष्ट आपल्याला भेटणार नाहीये, ज्या गोष्टीची आसक्ती कशाला ठेवायला लागला बाबा, ज्या गोष्टीचा कुठेही संबंध येत नाही त्या गोष्टीची आसक्ती ठेवायची नाही. जी गोष्ट कधी स्वप्नात सुद्धा आपल्याला प्राप्त होणार नाही त्या गोष्टीसाठी आसक्ती ठेवून कुठं शरीर जुरत बसता. कुठं भगवंतानं दिलेलं शरीर हे सुंदर देह दिलेला आहे त्याच्या नामस्मरणापासून कुठं दंगट होता, कोणते स्वप्न पाहताय. हां, स्वप्न जरी पाहायचे चांगले पाहायचे की जे ध्येयापर्यंत पोहोचतील. अरे आपण यशस्वीरित्या त्या स्वप्नापर्यंत जाऊ. मला सांगा ती जरी त्याच्याहून खाली पडली असती तर खरंच लग्न लावून दिलं असतं का? नसतं दिलं. पण हे तिथंच झुरायला लागलं. पडल खाली आज उद्या आज उद्या. ती काही खाली पडली नाही महाराज, हे झुरू झुरू तिथंच मरून गेलं. पण व्यवस्थित काही कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला गेली नाही. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की हीच माणसाला कळलं पाहिजे, आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणं हेच धर्म प्रवर्तक आहे महाराज. विठाला विठाला महाराज त्या स्वरूपाने संत आहेत महाराज. हा, संत काय तर हिताच्या ठिकाणी जागे जिथं हित असतं तिथं कळायला लागतं. आणि संतांच्या सानिध्यामध्ये महाराज भगवंत सुद्धा येतो. हा, का राजयाचे सहिष्ण कांड्यात ते मी मध्य प्रतिजन वैवासी तुम्हा सुने वाटत असे अस्तु अस्तु भानपण म्हणून या सांडूनी वैकुंठ भवन त्यक्त प्रति रांगत असे. अरे मला तुमच्यात यावं वाटतं, माझ्याकडे काही कमी थोडे. अरे गतीर भरता प्रभू साक्ष निवासम शरणं स्रोत प्रबल स्थानन मिधानम बीजमय्यम, सगळ्या गोष्टी माझ्याकडे. पण तरी सुद्धा सगळे वैकुंठ भवन सोडून सगळं सोडून मी तुमच्या संतामध्ये येतोय. जा सुखा कारणे देव वेडावला, जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. जा सुखा कारणे देव वेडावला, जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. जा सुखा कारणे देव वेडावला, जा सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, राहिला सदनी काहीच कमी नाहीये महाराज. तरी सुद्धा माझा भगवंत कुठे येऊन राहिला हो? संतांच्या सानिध्यात. तुम्ही म्हणसान काही म्हणता का? अहो माझ्या नाथांचा विचार करा, जे संतही आहेत, श्रीमंतही आहेत आणि शांतही आहेत असे माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या घरी 36 वर्ष बाबा, 36 वर्ष. अरे पाणी वाहण्याचं काम केलंय, कपडे धुण्याचं काम केलंय आणि एवढं करत करत दिवस रात्र मेहनत केली हो. जगाच्या मालकानं त्या वाड्याला साफ स्वच्छता करायचं काम महाराज जगाच्या मालकानं केलं. आणि एवढंच नाही महाराज, अरे पाणी भरावं, पाणी भरत असताना घाम यावा जगाच्या मालकाला आणि नाथांच्या घरच्यांनी जवळ घ्यावं आणि त्याचा चेहरा पुसावा आणि म्हणावं श्रीखंड्या अरे किती पाणी भरतो रे, अरे किती घाम आलाय रे, घाम आलाय तुला, घाम आलाय. कोणा नाथांच्या घरच्यांनी त्याच्या पदरानं काय करावं, तोंड पुसावं. एवढा अधिकार कोणा केला महाराज? श्रीखंड्याने केला, जगाच्या मालकानं केला. ज्ञानोबाराय जशा प्रकारे ज्ञानोबारायची अवस्था होती त्याचप्रमाणे माझ्या नाथ बाबांची अवस्था होती. पूजेला जर नाथ बाबा बसले महाराज तर जगाच्या मालकानं देव धुवावेत, चंदन लावावं आणि चंदन लावत असताना प्रत्येक देवाला समोर घ्यायचं, देवालाच धुयाचं, वर ठेवायचं, देवालाच धुयाचं, वर ठेवायचं. चंदन का बुडवलं, त्या बोट बुडवलं चंदनामध्ये, प्रत्येक देव म्हणायचा मला लावा. कोण म्हणायचे? देव म्हणायचे. पहिले देव एकमेकात भांडणं करायचे, ए चंदन मला लावायचं, थांब तू मागं, ए तू थांब मागं, तू थांब. का
चंदन लावणारा जगाचा मालक होता, टीका लावणारा जगाचा मालक होता, त्याच्या हातून कोणाला टीका नकोय लावायला महाराज. हा म्हणजे एवढी भक्ती त्या संतांची होती. मग संतांची भक्ती असल्यामुळं सुद्धा जगाचा मालक संतांच्या सानिध्यामध्ये प्रेमापोटी त्यांच्या निवासस्थानी जायचा महाराज, तिथली व्यवस्था करायचं काम करायचा. विठाला थांबले नाही महाराज. अधिकारामध्ये जर सांगायचं झालं तर अधिकारामध्ये माझे ज्ञानोबाराय सुद्धा आहेत. एवढा अधिकार होता महाराज. अधिकाराबरोबर ताकद होती. अरे ताकद होती, पैसा होता. हे तुम्ही म्हणता काही म्हणता काय महाराज? पैसा होता ज्ञानोबारायकडे, पैसा ताकद ज्ञानोबारायकडे. कधी वापरली हो ताकद? वापरली नाही. पैसा सुद्धा दिसत नाहीये. मग पैसा असता, ताकद असती तर कोरा अन्न कशाला मागितलं असतं? कोणाच्या दारात जावं भिक्षा मागायची, भिक्षा द्याही. हा 5 घरं मागायचे. काही लोकांनी त्या टायमाला भिक्षा सुद्धा दिली नाहीये. त्या टायमाला सुद्धा लोकांना संत कळले नाही. आता सुद्धा लोकांना संत कळत नाही, कोणाच्या मागे जातात. आणि मग कमी जास्त झाले म्हणतात रॉंग नंबर लागला. कोण जायचं सांगितलं तुम्हाला? त्या टायमाला संत अरे ज्ञानोबाराय काय कमी ताकदवान होते का? हा अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ, रेडा बोले अंगी ऐसे बळ, रेडा बोले अंगी ऐसे बळ. हे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ, रेडा बोले अंगी ऐसे बळ, रेडा बोले अंगी ऐसे बळ, रेडा बोले. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ, रेडा बोले अंगी ऐसे बळ, रेडा बोले अंगी ऐसे बळ, रेडा बोले, रेडा बोले. पाहिलं का बळ? हा बळ होतं, ताकद होती. एवढी ताकद होती की रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं काम कोण केलं? ज्ञानोबाराय. का बरं तिथं रेडाच नावाचा प्राणी घेतला असं? दुसरे प्राणी का नव्हते का? पण रेडा प्राणी घेण्याच्या पाठीमागचं कारण एवढं आहे, रेडा जर रोडनं चालला, रस्त्यानं चालला ना, तो मध्य भागातून चालतो. तुम्ही पाठीमागून जर 4 व्हीलर जरी घेऊन गेलात ना, 2दा-3दा हॉर्न वाजवलं ना, ते काहीच मानत नाही. परत एकदा हॉर्न वाजवलं ते जाग्यावर उभं राहतं आणि जाग्यावर उभं राहून टर्न मारून पाहत, साईडला जाऊन नाही पाहत, जाग्यावर मग असं पाहते. मग जर मनात आलं तरी पुढं चालतं. परत हॉर्न वाजवलं का मग म्हणतं जगा होगी तो पास दिया जाएगा. जागा असेल तर पास देतात. मग हळूहळू सरकत जाते, त्यांचा नीक म्हणते. तो रेडा प्राणी त्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं काम माझ्या ज्ञानोबारायांनी केलं. याला म्हणतात ताकद. तुम्ही कोणती ताकद समजाली? हे आपले काही लय ताकद असतील, याला धक्का दे आणि त्याला धक्का दे, ही ताकद नाही. वैराग्याची ताकद पाहिजे. आपल्याकडे ताकद आहे ना, चांगली गोष्ट आहे. गोरगरिबाची मदत करा, हा दीनदुबळ्याची मदत करा ना. कुठे एखाद्याचा काही त्रास असेल त्याला विचारा काय अडचण आहे, काय समस्या आहे. ताकद आहे ना, धक्के देऊ नका, तिथं वापरा ताकद. हा बळ आहे. किती श्रीमंती ज्ञानोबारायची. अरे अंगी ऐसे बळ, रेडा बोले आणि दयाची या द्वारी सोन्याचा पिंपळ. आता दारात त्याच्या सोन्याचा पिंपळ. आता सोनं म्हणलं तर अंगाला काटा येतं, आहे का नाही बरं? सोनं म्हणलं आता किती भाव आहे, किती चालू आहे? 18,000 का 15? बरोबर आहे, 18,000 आणि 15,000 पर्यंत सोनं गेलंय. म्हणजे विचार करा, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ. आता मला सांगा किती ज्ञानोबारायची श्रीमंती. पण एवढी श्रीमंती असताना सुद्धा कधी कुठे कोण्या टपरीला सुद्धा नाव नाहीये, कोणत्या बंगलेला सुद्धा नाव नाहीये की ही ज्ञानोबारायांची जहागिरी आहे. जर त्या टाइमात पैसे जर कमवायचे असते ना, तर ज्ञानोबाराय रेडा घेऊन निघले असते. चलो बच्चे लोग, अभी ये रेडा बोलने वाला है, चलो 10-10 रुपये निकाल म्हणले असते ज्ञानोबारायचं. किती पैसा झाला असतो? किती पैसा झाला असता? अरे पण अजिबात नाही, अजिबात 1 रुपया सुद्धा महाराज समाजाकरता मागितला नाही, स्वतः करता सुद्धा मागितला नाही. पण त्या ज्ञानोबारायची एवढी कृपा झाली महाराज, एवढी कृपा झाली. आमच्या वारकरी संप्रदायावर एवढी कृपा झाली की आमच्या प्रत्येक महाराजाच्या अंगातला ड्रेस 10-10 हजाराचा आहे. माझ्याकडे पाहून तर वाटत असं वाटतंय का नाही? अशी एवढा आशीर्वाद कोणाचा? माझ्या ज्ञानोबारायांचा. ज्ञानोबारायांनी त्या टायमाला काय
काय केलं महाराज, अट्टहास केला, जीवनाचा परित्याग केला. त्या टायमाला हे आलेले वैभवाचे कपडे हे वैभव झालेलं प्राप्त, हे वारकरी संप्रदायाला मिळालं वैभव. याच्यावर कृपा फक्त ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची महाराज, फक्त ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, तुमची आमची नाहीये महाराज. त्या लोकांनी तिथं अट्टहास केला नसता ना, आज एवढ्या आनंदामध्ये, एवढ्या धर्म मंडपामध्ये, एवढ्या सभेमध्ये, एवढ्या वारकरी संप्रदायामध्ये, एवढ्या शिक्षक लोकांच्या सानिध्यामध्ये कीर्तन करायचा योग मिळाला नसता महाराज. त्या ज्ञानोबारायांची कृपा आहे महाराज. कोणाची कृपा? ज्ञानोबारायांची. अरे पण कधी नाराज झाल्याच्या नंतर महाराज अहो विचार करायला लागले आणि बोलायला लागले, अहो एखादी ताटी बंद करून बसावं. तेव्हा माझ्या मुक्ताईनं सांगावं, अरे काय दादा, अरे तू असा बंद करून बसला ताटी तर कसं होईल रे? या जगाचं कल्याण करायचं, या समाजाचा उद्धार करायचा आहे आणि तू ताटी बंद करून बसला. ज्ञानोबाराय हे तुम्हाला शोभत नाही. ज्ञानोबाराय बाहेर या, बाहेर या. आणि ज्ञानोबाराय बाहेर यायचे, परत समाजाला उपदेश करायचा. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ महाराज हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. याच्यानंतर तुकोबारायांनी नोट करून ठेवलं की आम्ही कोणाला प्राधान्य देतो. कुळी कन्या पुत्र अभंगाचं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 दयाचा हरी वाट देवा, दयाचा हरी वाट देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दया वाट दयाचा हरी वाट कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे टाळी वाजवा, टाळी वाजवा. वा वा वा. आमचे नितीन पवार कुठे गेले? आले का? वा 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 वा. नितीन मनख्या बहुत अच्छे होतं बरं का. वा वा बहुत अच्छे. आणि घणो पैसा मनख्या बँक मध्ये ड्युटी करायचं काय पाहत का? हा ते म्हणले माऊली तुम्ही काही चिंता करू नका, आपले पास घणो पैसा, फक्त कीर्तन चांगलं करा म्हणे. ते काय होतं माहिती का, आता ती भाषा आम्हाला येत नाही पण मी असं जरी बोलायला लागलो तुम्हाला गोड वाटेल का? ना तरी बालक बोले बोबडा का वाकुडा विचुका पावली. आवड मी कसं जरी बोललं तर तुम्ही म्हणता वा वा छान बोलते महाराज. आणि ये बी नितीन मनख्याचं वो बी नितीन मनख्याचं. आमचे यूट्यूबवाले सुद्धा नितीन रिंडे माऊली येतं. राजा पंढरीचं चॅनल आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चॅनल चालणारा राजा पंढरीचं बरं का. आणि तळागाळातल्या कीर्तनकार म्हणण्यापेक्षा मला एवढं प्राप्त झालेलं आहे त्यांच्याकडून की त्यांनी एवढं वर नेऊन सोडले. बाकीच्या महाराज लोकांना सोडून दिलं आणि मलाच पकडले. काय माहीत काय आवडतं त्यांना आणि काय नाही. तशा प्रकारे दोनो मनख्या बहुत अच्छे होतं बरं का. लय आवडले आपलं. ते नाही जमायचं पण जमून घेऊ द्या ना. नाही मला जमणारच नाही ना का जमन, पण चला आवड आहे महाराज, आवडती ती भाषा आवडती मला. आणि ते संगतीचा परिणाम असतो, सोबतच असतात. कधी कधी भाषा कळत नाही असं समजूच नका, एक ना एक शब्द कळतो, फक्त बोलायला जरा असं कठीण जातं पण समजतं बरं का, समजतं. हां तर चला प्रेम बरं का नितीन भाऊ, खूप खूप धन्यवाद बरं का. असं अतिशय प्रेम तुमचा जो काही घर आहे परिवार आहे तो एकमेकांच्या सानिध्यात राहतो, हे एक लय महत्त्वाचं आहे. आणि आदर भाव कशाला म्हणावा की मोठ्यांचा मान सन्मान कसा म्हणावा किंवा त्यांच्याबद्दल कशी आदरणीयता भाव म्हणावा, हे शिक्षक लोक आहेत या ठिकाणी. एक ना एका घरी परिवारात 3-3, 4-4 शिक्षक म्हणल्यावर तिथं सगळं आदरणीयता भावच आहे महाराज. तिथं काय पाहायचं काम आहे असं प्रकारे
तुमचं काही जे पूर्ण परिवार आहे त्या परिवाराला सुद्धा खूप खूप धन्यवाद द्यावे तेवढे कमी. आमचे बंधू सुद्धा आले. जेवण झालं का? जेवण झालं ना? हां, बहुत आजचं जेवण बरं का. आज डबा गिबा बांधा होता, लक्षात राहू द्या माझा शब्द बरं का. तर अशा प्रकारे महाराज संतांच्या सानिध्यामध्ये संतांचा विचार केला तर कुळी कन्यापुत्र, मी कुठंच जाणार नाही, मी बरोबर येणार. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हारिक वाटे देवा. कशाच्या बाबतीत सांगितलं की कुळाशी कन्येला महत्व दिलं. कन्या महत्वाची आहे. कन्येच्या पासूनच म्हणजे मुलीपासूनच काय केला, सात्विकतेचा भाव या ठिकाणी मांडलेला आहे. विचार करा. पण एक नाही महाराज, अनेक प्रकारचे संत आहेत. अनेक प्रकारच्या संतांना कष्ट झाले, यातना झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, तरी सुद्धा संतांनी आपलं सर्वस्व सोडलेलं नाही. एक संत नाही, असे कितीतरी संत आहेत महाराज ज्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलंय. समाजाची दिशाभूल नाही केली, समाजाला दिशा दाखवायचं काम केलं. संत सेवालाल महाराज पासून ते संत भगवान बाबा पर्यंत 18 अधिकारी संतांनी फक्त समाजाचं हित केलं. महाराज समाजाचं हित केलं. भगवान बाबाचा विचार करा. अनेक प्रकारे समाजाने कधी कधी छळ केला, विनाकारण त्रास दिला, तरी सुद्धा भगवान बाबांना स्वतःची शाश्वती सोडली नाही, स्वतःचे संस्कार सोडले नाही. काय करायचं ते समाजाला न्याय देण्याचं काम केलं, समाजाला दिशा देण्याचं काम केलं, नामस्मरणाचं काम केलं, चिंतनाचं काम केलं. महाराज दिशा सोडलेली कोण्याही संतांना नाही. महाराज फक्त एवढी अवस्था झाली की तुम्ही आम्ही दिशा सोडतोय, तुम्ही आम्ही आपल्या असलेली निष्ठा आहे ना, ती निष्ठी चाललेली आहे आपली. आपण निष्ठा थोडी कमी केलेली आहे. भाव ठेवायचा, भक्ती ठेवायची, नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, हे म्हणून दुसरे थोडी घेऊन करणार आहेत. हे तुम्हाला आम्हालाच करावं लागणार. इथं मतभेद करून चालायचं नाहीये. आम्ही वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म एक करायचं काम करतोय. आम्ही हिंदू धर्म एक करायचं काम करतोय. तिथं काही फोडाफोडी करत नाहीये. आम्ही कधी कोण्या जातीबद्दल व्यक्तिगत कधी टिप्पणी करत नाहीये, अजिबात नाही. कारण आम्ही 18 पट जातीनं घेऊन चालण्याचं काम जशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, तशा प्रकारे हा वारकरी संप्रदाय सुद्धा करतोय. महाराज घेऊन चालण्याचं, याच्यामध्ये टिप्पणी नाही. आणि एक शाश्वती परत सांगेन महाराज, तुम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा फोटो ठेवलेला आहे. वा वा, अभिमानास्पद आहे महाराज, अभिमानास्पद आहे. वा वा. हा, कारण की इफ यू वॉन्ट टू सक्सेसफुल यू मस्ट बी नॅरो माइंडेड. एका गोष्टी लक्ष ठेवत चला, तुम्ही पूर्णत्वाला जाण. एज्युकेशन इज मॅनिफॅक्चरिटी इव्हिनिटी दॅट इज ऑलरेडी यंग मॅन. सुप्त गुणांना जिथं वाव दिला जातो त्याला शिक्षण म्हणतात. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काय आदरणीय भाव महाराज, जी गोष्ट घेण्यासारखी आहे ती घ्यायचीच महाराज. त्या ठिकाणी मतभेद नाही, नो कॉम्प्रोमाइज. तर ती गोष्ट घ्यायची, कारण की जी राज्यघटना स्वीकार करण्याचं काम केलेलं आहे महाराज, जी या राज्यघटनेवर आपला भारत देश चालतो, ज्या संविधानावर आपला भारत देश चालतोय, ती गोष्ट ऍक्सेप्ट करायची, त्या गोष्टीवर शिकायचं, त्या गोष्टीपासून आपल्याला अलिप्त नाही ठेवायचं, ती गोष्ट स्वीकार करायची. कारण एक सुद्धा पान इकडे तिकडे हलत नाहीये. संविधानानुसार आपल्याला चालावं लागतं. सगळे कायदे, सगळे नियम आहेत. आता येते महाराज 14 एप्रिल तारीख येते महाराज, जयंती येते. सगळी गोष्ट आहे महाराज, सगळी गोष्ट आहे. पण हे लिखित करून ठेवलंय, सगळ्यांना नियम लावून दिलेले आहेत. या नियमाच्या पलीकडे काहीच करता येत नाही. सगळ्यांना कलम लावलेली आहे. 302 कलम कशाची, 318 कशाची, या सगळ्या कलमा लावल्यात. या कलमानुसारच आपल्याला काय करावं लागतं. अख्खा देश चालतोय महाराज, देश. म्हणून वैभवाची गोष्ट आहे. शांतीनं बोलायचं आणि चालण्याचं काम सुद्धा करायचं. विठाला अधिकारी संतांचा जर विचार केला महाराज, आम्ही कोणा जातीचा भेद करत नाहीये, जाती भेद नाही इथं. कारण की संत एका ठिकाणी किंवा एका जातीमध्ये जन्माला आलेले नाहीयेत महाराज. वेगवेगळ्या स्वरूपाच्या, वेगवेगळ्या जातीमध्ये संत जन्माला आलेले आहेत, तरी सुद्धा मतभेद नाही. पांडुरंग भगवंत कधीच त्यांचा मतभेद करत नाहीये. तुम्ही आम्ही मतभेद करणारे आहेत तरी कोण? हा, जगाचा मालक त्यांना जवळ घेण्याचं काम करतोय. तुम्ही आम्ही दूर लोटण्याचं काम करायचा अधिकार आपल्याला दिला कोण? हा, तुम्ही म्हणसाल महाराज जातीचा अजिबात नाही. येवनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ ऐसा, पापिष्ट कोण आहे. माझे हनुमंतराय महाराज वानर येवनीमध्ये जन्माला आलेले आहेत. वानर येवनीमध्ये जन्माला आले, पण अधिकार एवढा प्राप्त करून घेतला, वैष्णवासारखं एकरूपता प्राप्त करून घेतलं. कशाच्या द्वारे? तर फक्त आणि फक्त देवाच्या चिंतनाच्या द्वारे. सीताई साहेब एक दिवस सहज सिंदूर लावत होत्या. सिंदूर लावता लावता माझ्या हनुमंतराय गेले आणि हनुमंतराय विचारायला लागले, आई साहेब हा जो तुम्ही सिंदूर लावलाय हा कशासाठी लावलाय, कशाचं प्रतीक आहे? तेव्हा आई साहेब बोलायला लागल्या, अरे हनुमंता
हे जे सिंदूर लावले ना, ह्या सिंदुरानं काय होत असतं, आपल्या मालकाचं, आपल्या धन्याचं आयुष्यमान वाढत असतं, वय वाढत असतं. माझ्या हनुमंतरायांनी तेवढंच ऐकलं, तेवढंच लक्षात ठेवलं. अरे वा, माझ्या जगाच्या मालकाचं वय वाढते ना. अरे गेले बाजारात आणि अख्ख्या अंगाला सिंदूर लावून आला. सिंदूर लावल्याच्या नंतर सीताई बोलायला लागले, म्हणे हे काय केलं म्हणे तू हनुमंता, काय काय केलं म्हणे हे तू येड्यासारखं सोंग, अरे सर्व अंगाला सिंदूर लावून घेतला. हो आईसाहेब, हो हो, तुम्ही इतका छोटासा सिंदूर लावला आईसाहेब, आयुष्य वाढतंय म्हणला, म्हणून मी जगाच्या मालकाचं आयुष्य वाढण्याकरता, माझ्या रामप्रभूचं आयुष्य वाढण्याकरता मी अख्ख्या अंगाला सिंदूर लावून घेतलाय. महाराज ही भक्ती होती. हे कोण्या कास्टमध्ये जन्माला आले याच्याशी गरज नाही. म्हणजे महाराज ही कसं शक्य, पुढे मी सांगेन महाराज. पक्षा माझी केवळ निंदू, जटायू उद्धारिला म्यागिदू, उद्धारिला धर्म व्याध भाव सिद्धू मदरती. अरे एक पक्षी आहे महाराज, तो गिधाड नावाचा पक्षी आहे. रामायणामध्ये त्याला जटायू नावाची संबोधन दिलेलं आहे. जटायू नावानं ओळखल्या जाते, तरी सुद्धा त्या गिधाड नावाच्या पक्षानं एवढं वैभव प्राप्त करून घेतलं की ज्या टायमाला रावण सीताईला घेऊन जात होता, त्यांनी स्वतःचे पंख रावणाच्या हातून छाटून घेतले आणि तो जमिनीवर पडला, धरतीवर पडला. आणि पडल्याच्या नंतर रामप्रभू त्या ठिकाणी गेले, त्याचं मुंडकं, त्याचं डोकं उचललं आणि आपल्या मांडीवर ठेवलं. आणि मांडीवर ठेवल्याच्या नंतर प्रश्न करायला लागले, सांग म्हणे जटायू, काय तुझी अवस्था कोण केली? तेव्हा सांगायला लागला की सीताईला वाचवताना माझे रावणानं काय केले, पंख छाटले. तेव्हा रामप्रभू म्हणायला लागले, तू माझ्यासाठी काम केलंय, पंख परत तुला व्यवस्थित करून देऊ का, तुझं आयुष्य परत वाढून देऊ का? तेव्हा तो म्हणायला लागला, रामप्रभू तुम्ही माझं आयुष्य वाढून देसाल, तुम्ही मला पंख लावून देसाल, पण ज्या मांडीवर आज तुमच्या मांडीवर माझं डोकं ठेवून प्राण जाणार आहे, ही परत मांडी मला मिळणार आहे का? तेव्हा रामप्रभू म्हणायला लागले, ती मांडी तुला परत मिळणार नाही. तेव्हा जटायू म्हणायला लागला, बस मला याच्या पलीकडे काहीच नाही आहे. जगाच्या मालकाच्या मांडीवर कोण, जटायू नावाच्या पक्षानं, गिधाड नावाच्या पक्षानं स्वतःचा प्राण सोडून दिला. महाराज ही भक्ती होती, हे संत पण प्राप्त झालं कोणाला, जटायू नावाच्या पक्षाला. बरं एवढंच नाही महाराज, राक्षसा माझी बिभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जान, तेने भगवंतासी शरण, वैष्णव पण तेने त्यासी. अरे राक्षस कुळात जन्माला आलेले महाराज बिभीषण, पण भक्ती कोणाची केली, रामप्रभूची केली. आणि नंतर रावण मारल्याच्या नंतर लंकेचा राजा कोण झाला, तर बिभीषण झाला. महाराज ही भक्ती होती, महाराज ही भक्ती होती. याच्या पलीकडे सांगेल, राक्षस कुळात एक जन्माला आले नाही महाराज. मजा ऐकता नारदाची ओघी, जने मजा गर्भी घातली मिठी, तो जन्मला कया दूचे पोटी, जगजेठी भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद कुठे जन्माला आला हो, राक्षस कुळात जन्माला आला, पण अधिकार एवढा प्राप्त करून घेतला, जगाच्या मालकाचा दास झाला. महाराज याच्यावरून कळालं की जातीमध्ये भिन्नता नाहीये, जातीचा विषय येत नाहीये, भक्तीचा विषय येतो. भक्ती कोणा केली, तर माझ्या भगवंताच्या सानिध्यात सगळ्या जातींनी, सगळ्या कास्टनी भक्ती केली आणि देवाशी एकरूप होण्याचं काम केलं. विठ्ठला विठ्ठला, रात्रंदिवस भजन करायचं काम केलं असन, कोण केलं असन, माझ्या भक्त प्रल्हादानं रात्रंदिवस जिथं जावं तिथं नारायण 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 भक्ती केली आणि भक्ती बरोबर ऐकण्याचं काम केलं. या सगळ्या गोष्टी तुकोबारायांनी नोट करून ठेवल्या अभंगाच्या 3ऱ्या चरण. गीता भागवत करीती श्रवण, 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 गीता भागवत करीती श्रवण,
पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक काय करतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे महाराज चिंतन करायचं काम कोण केलं माझ्या संतांनी केलं सगळ्या साधू संतांनी देवाचं चिंतन केलं त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा काय करायचंय देवाचं चिंतन करायचंय एकट्यांचं नाही दोघांचं चिंतन करायचं वर हात घ्या बरं एकदा वा 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 अरे काय नामस्मरण चाललेलं होतं काय कीर्तन महोत्सव चाललेला होता अरे वासावर गाव तेली गावामध्ये अरे काय भगवंताच्या दरबारामध्ये भगवंताच्या नगरीमध्ये कीर्तन महोत्सव चाललेला होता अरे सर्वांचे हात वर होते अरे काय नगरी सजलेली होती अरे काय नितीन पवार होते काय गुरुजन मंडळी होती अरे काय साऊंड सिस्टमवाले होते अरे काय रामायणाचार्य काय भागवताचार्य काय गायनाचार्य काय मृदंगाचार्य अरे काय बंधुराज आलेले होते काय नितीन पवार आले होते काय नितीन रिंडे माऊली आले होते अरे नामस्मरण चालले होतं आणि या नामस्मरणामध्ये एकाचं चिंतन नाही तर दोघांचं चाललेलं होतं विठोबा रखुमाई बार कुमाई 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 कुमार 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 कुमाई 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 कुमार कुमार कुमाई हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई हात खाली घेत मी पण म्हणायचं विसरून गेलं बरं का हात खाली घ्या पण पाहिले नंतर हातच दिसेना मला काही खाली घेतलं हुशार माणसं आहेत बरं का सावरगाव ते बरोबर वा 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 बहुत अच्छे समन क्या बरं काय सांगत होतं कीर्तन हो का अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला असाच असेल सांगता येत नाहीये कारण काय असते माहिती का चला बोलण्याच्या ओघामध्ये कसं तरी आपलं देवाचं नामस्मरण चिंतन सांगायचं असते आणि एवढे अधिकारी सगळे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे काय बोलावं पण बोलण्याचा प्रयत्न करत असतो नाही बोला तर मग गाडीचे टायर विकावं लागतील त्यामुळं बोलण्याचंच काम करावं लागतं बोलावं लागतं जाता जाता एक सांगेल काय करा धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी जागे राहा कारण की आज आपण जशा प्रकारे होळी सण साजरा होतो अनेक प्रकारचे सण साजरे होतात महाराज पण अनेक प्रकारचे सण साजरे करत असताना सुद्धा काही लोकांना सण सुद्धा आपले पचनी पडत नाहीत महाराज त्यांना सुद्धा त्रास होतो काही लोकांना त्रास होतो आपल्या सणाचा लोकांना त्रास होतो आपल्या तुम्हाला या गोष्टी सगळ्या माहिती मी त्या गोष्टी सांगणार नाही कारण लाईव्ह चालू आहे फक्त लक्ष ठेवा आणि थोडं धर्मासाठी जागृत राहा एकता राहा महाराज एकता निर्माण करा कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पटजाती एकत्रित केल्या आणि एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलेले महाराज इथं घराघरामध्ये भांडण आहे दोन भावाभावामध्ये दोन जावाजावामध्ये इथं वाद चालू आहे महाराज कधी तुम्ही एक यावा कधी 18 पटजाती निर्माण व्हाव्या कसं हो महाराज कसं चालायचं असं कसं जमन हा
धर्म आम्ही फक्त धर्म म्हणून बोलतोय महाराज. आम्ही एखाद्या जातीला किंवा एखाद्या कास्टला कधीच बोलत नाही. आम्ही धर्म विचार करतोय. मी म्हणतो मोठमोठ्या अधिकाऱ्यांना कधी कधी सांगेन, बाबा तुम्हाला काय वाद करायचे राजकीय क्षेत्र राहू द्या, पण धर्म कधी फोडायचं काम करू नका. हा धर्म एक करण्याचा आम्ही रात्रंदिवस अट्टहास करतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय. या धर्म एक व्हावा. आणि राजकीय क्षेत्रात काही लोक धर्म फोडायचं काम करतात. ही अवस्था बरं, ते धर्म फोडायचं काम करतात. तुम्ही खुशाल ऐकता? बोलाव तरी कोणाला? जर त्यांनी काही थोड्या प्रमाणात इकडे तिकडे केलं की आपण तुम्ही त्यांच्या पाठीमागे चला. अरे वारकरी संप्रदायाशी निगडीत आहात तुम्ही, धर्माशी निगडीत आहात, मग धर्म एक टिकवणं काम आहे ना आपलं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना घेऊन काय केलंय? स्वराज्य निर्माण केलंय. ते काय दोघायचं तिघायचं एकट्याचं काम होतं का? स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्याच्या निर्माण करण्याकरता तुम्ही म्हणसान काय सांगताय महाराज? सिद्धी वाहवा आणि सिद्धी हलाल, हे दोघं सुद्धा बापलेक छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतःचा प्राण सोडला यांनी. स्वतःच्या अंगावर तलवारीचे वार झेलले या लोकांनी, तरी सुद्धा कुठल्या धर्माचे काही अवस्था मानायची नाही, पण महाराजांसाठी प्राण सोडून दिले. आम्ही हे सांगतोय महाराज. ही एकता असणं गरजेचं आहे, ही निष्ठा असणं गरजेचं आहे. आपली सगळी निष्ठी चालू आहे. आपण निष्ठवान आहोत का महाराज? छत्रपती शिवाजी महाराज त्या टायमाला अनेक प्रकारचे निष्ठवान होते, पण त्याचबरोबर त्यांचे सैनिक, त्यांचे मावळे सुद्धा निष्ठावान होते. अरे राजे, लाख मेले चालतील, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. राजे तुम्ही खुशाल विशाल गडावर गाठा, आणि जोपर्यंत विशाल गडावर जाऊन तुम्ही तोफेचा आवाज करत नाहीये तोपर्यंत हा बाजी इथली भूमिका सोडत नाहीये महाराज. अरे जे 50-55 वर्षाचं वय आहे, आज नातवामध्ये खेळण्याचं वय आहे, मुलासोबत खेळण्याचं वय आहे, मुलासोबत गप्पा गोष्टी माराव्या, सुनासोबत गप्पा गोष्टी माराव्या, हे वय असताना सुद्धा माझे बाजी प्रभू हातात 2 तलवारी घेऊन काय करतात? छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढायचं काम करतात. ती भूमिका व्यक्त करतात महाराज. मग ती भूमिका करत असताना आपलं सुद्धा कर्तव्य आहे ना. आपण सुद्धा अरे निष्ठावान व्यक्तीला साथ देण्याचं काम करा, धर्मवान व्यक्तीला साथ देण्याचं काम करा, त्यांच्या पाठीमागं चला ना. माझ्या एका सैनिकाचा हात तुटला महाराज, आणि महाराष्ट्राचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याला भेटायला आल्याच्या नंतर बोलायला लागले, अरे युद्धामध्ये तुझा हात तुटला मला कळालं आणि आम्ही तुझ्या भेटीला आलोय. तेव्हा तो रडायला लागला महाराज. रडायला लागला, त्याला बाकीचे विचारायला लागले, अरे का रडतोय म्हणे, आणि तुझा उजवा हात तुटलाय, आम्हाला सगळ्यांना कळतंय की तुला त्रास होता असन, तुला दुःख होत असन, तू कशाला रडतोय? बघ ना बघ म्हणे, महाराष्ट्राचा राजा तुझ्या दरबारात आलाय, रडणं थांबव म्हणे. आता रडणं थांबव म्हणल्याच्यानंतर परत महाराज जवळ गेले, तो मोठ्यानं रडायला लागला. तेव्हा महाराज त्याला बोलायला लागले, अरे तुला दुःख होतंय का, तुला त्रास होतोय का? तेव्हा तो बोलायला लागला, राजे मला त्रास होत नाहीये, मला दुःखही होत नाहीये. म्हणे तुला दुःख होत नाही, त्रास होतोय, तो रडतोय कशासाठी? तर राजे मला दुःख यासाठी होतंय की महाराष्ट्राचा राजा माझ्या दरबारात आलाय आणि उजवा हात नाहीये मुजरा करायला, म्हणून मला दुःख होते. हो, उजवा हात नाहीये. मला किती निष्ठा म्हणावं लागेल हो. उजवा हात नाहीये, फक्त मुजरा करायसाठी, म्हणून मला दुःख होते. राजे हात नाही हो तुमच्यासाठी, देह जरी पडला ना तरी सुद्धा दुःख होणार नाही. ही निष्ठा असती हो महाराज. ही निष्ठा असायला पाहिजे. बरं, ही निष्ठा वारकरी संप्रदाय का मानतो? कारण जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन चालू असावं आणि त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जाऊन बसावं आणि तुकोबारायांनी कमरेचा रुमाल सोडावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना टाकावा. पण छत्रपती शिवाजी महाराज त्याला कधी पायाचा स्पर्श होऊ दिला नाही, रुमाल द्यायचा आणि तुकोबारायच्या सानिध्यात कीर्तनाला जाण्याचं काम कोणी केलं? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून वारकरी संप्रदाय त्यांचं नाव घेतोय महाराज, आदरानं नाव घेतोय. कारण की त्या टायमाला सुद्धा राजा पूजा करत होता आणि आज सुद्धा महाराष्ट्राचा राजा म्हणजे जो कोणी मुख्यमंत्री असेल तो विठ्ठलाची पूजा करतोय महाराज. ही तेव्हाची परंपरा आज सुद्धा जोपासण्याचं काम केलंय महाराज. 350-400 वर्ष झालेत. अरे जेव्हा आपल्याला आजोबा विचारल्या जातात, पंजोबा विचारल्या जातात, यांचं नाव सांगता येत नाही आपल्याला, यांच्याबद्दल इतिहास आपल्याला सांगता येत नाहीये, पण 350-400 वर्ष झालेत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की अचूक जे येतं महाराज. काय येतं? त्याच्या पाठीमागचं कर्म आहे, त्याच्या पाठीमागचं कार्य आहे. आणि स्त्री सन्मान देण्याचं काम कोणा केलं असेल तर माझ्या राजाने केलं. हो, माझ्या राजाने केलंय महाराज.
अरे ज्याच्या जलाल खाण्यामध्ये कधी नर्तकी नाचलीच नाही, त्या नर्तकीचं उलटं केलं कीर्तन, तुकोबाराची सांगड घ्यायला निघाले. हा, कधीच नाही महाराज. अरे स्त्रीचा मान किती असावा, हिरकणी येऊन कळालं महाराज. गडाच्या पायथ्याची हिरकणीचं घर होतं आणि ती हिरकणी गडावर गेली महाराज. रात्रीची वेळ झालेली होती, सर्व दरवाजे बंद झाले आणि बंद झाल्याच्या नंतर हिरकणीला गडावून खाली कसं यावं हा प्रश्न पडला महाराज. काय करावं आता, गडाच्या पायथ्याशी आपलं बाळ आहे, त्या बाळाला दूध देण्याकरता, दूध पाजण्याकरता आपल्याला जाणे, पण दरवाजे बंद झालेले, कारण शिवप्रभूचा निर्बंध एक होता, तोप व्हावी असता सूर्य जाता, सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे, तिथं न येऊ न द्यावे कोणास ठाई. अजिबात नाही, नियम तो नियम होता. एकदा दरवाजे बंद झाले की परत दरवाजे उघडणार नाही म्हणजे नाही. हिरकणीनं विचार केला, बाळाला दूध द्यायला जायचंय, जाऊ कसं. हिरकणी गडावून महाराज एक एक पायरी खाली चढत, अरे एवढा गड अवघड, खाली उडी जर पडली, खाली जर पडलो माणूस तर मरण स्वीकारावं लागल, एवढी अवस्था होती. तरी सुद्धा ती हिरकणी गडाच्या पायथ्याशी आली, आपल्या बाळाला दूध घातलं. दुसऱ्या दिवशी सभा भरल्याच्या नंतर म्हणायला लागले, हिरोजी बांधल तुम्ही म्हणे गड बांधला, या गडाहून अरे खाली जाता येत नाहीये, वर येता येत नाही. मग हिरकणी गडाच्या खाली गेली कशी सांगा. अरे हिरकणी तर एक महिला आहे, हिरकणी तर एक स्त्री आहे, आणि ती खाली गेली कस काय सांगा. तेव्हा हिरोजी बांधल बोलायला लागले, महाराज तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर एकाच शब्दात आहे, ती फक्त आई आहे. आणि हे कोण करू शकतं, फक्त आईच करू शकते, याच्या पलीकडे कोणी करू शकत नाही. आईची उपमा दिली महाराज, आणि आईची उपमा त्या टायमाला दिली. आज महाराष्ट्र राज्य सरकारनं हिरकणी नावाची गाडी काढली. काय काढली, हिरकणी नावाची गाडी काढली, की जी हिरकणी गाडी गडावर चालती ना, कोकण विभागात चालती ना, त्या गाडीचं नाव हिरकणी देण्याचं काम कोणी केलं, राज्य सरकारने केलं महाराज. एवढी शाश्वती होती, एवढं प्रेम होतं, एवढा आदर होता कोणाबद्दल, महिलांबद्दल, स्त्रियांबद्दल एवढा आदर होता छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणे नाही जमायचं. अहो एक म्हणे कल्याणच्या सुभेदाराची सून म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला द्यावी, आणि म्हणे चला नजराना भेट द्यावा, शिवाजी महाराज खुश होतील, आनंद होतील आणि आपल्याला काही बक्षीस देतील. अरे बक्षीस तर सोडा, अरे जेव्हा ती रूपवती सुंदर स्त्री पुढं समोर उभी राहिली ना महाराज, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला आईची उपमा दिली आणि खना नारळानं ओटी भरली आणि परत कल्याणच्या सुभेदाराकडे परत सोपविस्त केली. महाराज एवढा आदरणीय राजा होता, म्हणून स्त्रियांबद्दल मान सन्मान ठेवायचा होता. तर महाराष्ट्राचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होता. छत्रपती हा बोलल्या जातं महाराज. आणि याच्याही पुढे सांगेल महाराज, धर्मासाठी जशा प्रकारे आपण जागृत आहात तशा प्रकारे भारत भूमीकरता, भारत देशाकरता महाराज जागृत अवस्था महत्त्वाची. मी तर एक आदरानं बोलेन बरं का महाराज. नितीन माऊली अनेक ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करतात, खूप मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची तयारी करतात, पण एक आवर्जून या ठिकाणी बोलेन महाराज की अनेक प्रकारे पाहिले, पण संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादातले माणसं भरपूर पोलीस डिपार्टमेंटमध्ये लागले बरं का. खूप माणसं पाहिले मी, खूप माणसं पाहिले की पोलीस भरतीमध्ये अट्टहासानं मेहनत करतात, ताकदीनं मेहनत करतात, रात्रंदिवस मेहनत करतात. कशासाठी, पोलीस वर्दी, खाकी वर्दी अंगावर यावी महाराज, यासाठी मेहनत करतात. एक नाही, असे सगळेच करतात. पण इथे एक मात्र आवर्जून नाव घेईन महाराज, आवर्जून नाव घेईन. अरे आम्हाला मान सन्मान आहे, खाकीवरती आपल्या अंगावर, सगळ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर मी पाठीमागं बोललो की तुम्ही मेहनत करा, कष्ट करा. आणि आज ज्यांच्या अंगावर खाकीवर्दी आलेली असेल ना महाराज, कृपा आहे त्यांच्या आईवडिलांची, कृपा आहे त्या भगवंताची की काही विद्यार्थ्यांच्या अंगावर खाकीवर्दी आज आली. मी त्या टायमाला फक्त त्यांना म्हणत होतो की तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, तुमच्या अंगावर खाकीवर्दी येईल. आणि आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी कष्ट केले, मेहनत केले आणि संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादानं त्यांच्या अंगावर खाकीवर्दी आली. महाराज मान सन्मान आहे हो, महाराष्ट्राचा मान सन्मान आहे महाराज. भारत भूमीच्या संरक्षणाकरता, भारत देशाच्या संरक्षणाकरता खाकीवर्दी आहे. खाकीवर्दी घेतली म्हणजे लय मोठा पैसा येतो, हे गैरसमज काढून टाका, अजिबात नाही आहे. त्या खाकीवर्दीचा मान आहे म्हणून विद्यार्थी मेहनत घेतात. पैशाचा काय विचार करायला तुम्ही, त्याच्याहीपेक्षा पैशाच्या मोठमोठ्याल्या ड्युट्या आहेत, मोठमोठ्याल्या नोकऱ्या आहेत, पण त्या वर्दीबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि या भारत भूमीबद्दल सुद्धा काय आहे, सगळ्यात जास्त स्वाभिमान असतो महाराज. एकदा का वर्दी अंगावर आली ना महाराज, आपलं घरदार आपण सगळं विसरून जातो महाराज, विसरून जातो. अनेक प्रकारचे जवान शहीद होतात महाराज. अरे ज्यांच्या घरचे जातात ना, तेव्हा आपल्याला कळतं की जवान शहीद झाल्याच्या नंतर काय अवस्था होती महाराज. आता 10-12 दिवसाची घटना घडली, एक जवान शहीद झाला, आला की 2 ते 3 दिवसाची चिमुकलं बाळ घेऊन, म्हणल्यापेक्षा एकाच दिवसाचं चिमुकलं बाळ घेतल्याच्या नंतर
ती आई कुठे गेली? त्या शहीद जवानाच्या कबरावर गेली महाराज. त्याला शेवटची श्रद्धांजली वाहिली, शेवटचा त्याला अग्नी डाव दिला. अतिशय छोटंसं चिमुकलं बाळ महाराज, आठ घंट्याच्या बाळानं त्या चिमुकल्या आपल्या वडिलांना काय चेहरा सुद्धा नसन पाहिला हो, असे जवान शहीद झालेले असतात. त्याला विचारलं, आईला विचारलं, का हो आई साहेब, तुमचा मुलगा शहीद झालाय, तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला दुःख होतंय का? तेव्हा ती आई साहेब म्हणायला लागली, दादा अरे मला दुःख होत नाहीये, मला दुःख या गोष्टीचं आहे की देवानं माझ्याकडे एकच मुलगा का दिला, जर दुसरा दिला असता ना तो सुद्धा मी काय केला असता, सीमेवरती पाठवला असता. हे दुःख आहे मला, दुसरं दुःख काय? काय त्या आईचं अंतकरण म्हणावं लागलो. हां, अरे जेव्हा एखादा जवान त्या आल्याच्या नंतर शहीद झाल्याच्या नंतर तो ध्वज, आपल्या अंतदेहावरचा ध्वज आपल्या आई वडिलांना द्यायचा असताना समोर येत असतो महाराज, आणि आई वडील समोरून उभे राहत असताना ते आई वडील अडाणी असतात. अडाणी स्वरूप जरी असली तरी टोपी कशी घालावी हे त्यांना कळतं. आपली आई अडाणी असती महाराज, तरी सुद्धा आपल्या मुलाच्या पार्थिव देवावरचा तिरंगा ध्वज आपल्याला घ्यायचा आहे म्हणून ती सुद्धा डोक्यावरचा पदर घेते महाराज, डोक्यावर पदर घेते. आई वडील समोर उभे राहतात. उभे राहिल्याच्या नंतर एक साथ तो जो सेनापती असतो, तो सैनिक असतो, समोर चालत येतो महाराज. चालत आल्याच्या नंतर तिरंगा ध्वज आपल्या आईच्या हातात देतो. अरे आपल्या आईच्या हातात दिल्याच्या नंतर हे कळत नाहीये त्याला काय चाललंय, त्या आईला कळत नाहीये काय चाललंय, त्या वडिलांना कळत नाहीये काय चाललंय, आणि तो सेनापती सल्यूट मारतो. तेव्हा आमची आई अडाणी असती, अडाणी असलेली आई सुद्धा काय करते, एक पाय वर करते आणि सल्यूट मारते. हो, त्या सैनिकाला सल्यूट मारते का? कारण आमच्या भारत देशाबद्दल, संस्कृतीबद्दल असलेली आम्हाला आवड आहे. आमचा एक जवान शहीद होऊ द्या, आम्हाला फरक पडत नाहीये. पण आमची मातृभूमी कशासाठी आहे, ही भारत भूमी आमची काय सांगते. या भारत भूमीसाठी एकाचा प्राण गेला म्हणून नाही हो, असे कितीतरी प्राण निछावर करण्याकरता तयार आहोत आम्ही, तयार आहोत महाराज. ही भारत भूमी आहे. एका महापुरुषानं एक वाक्य सांगितलंय महाराज, ये भारत भूमी किसी जमीन का टुकड़ा नहीं है, ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है. ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसमें से हर एक नदी गंगा है, इसका कण कण हमारे लिए शंकर भगवान है. अगर मरने के बाद भी हम जिएंगे तो इसी भूमि के लिए, हम मरेंगे तो भी इसी भूमि के लिए, और मरने के बाद हमारी अस्थियां अगर गंगा जल में बहा दी जाए ना, अगर उन अस्थियों को कोई कान लगा के सुनेगा तो उसमें से भी एक आवाज आएगी, भारत माता की, भारत माता की. एक आवाज येईन हो, तो म्हणजे भारत माता की जय. याच्या पलीकडे आवाज येणार नाही. आणि एक नक्की सांगेन महाराज, जाता जाता एक सांगेन, एक राजा होता महाराज, एक राजा, पण त्याच्या पहिले भजन करा. विठ्ठला 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 असा राजा होऊन गेला महाराज, असा राजा होऊन गेला. गुलामगिरी काय असते ना, ती थोडी सुद्धा लागू दिली नाही, डाग सुद्धा लागू दिला नाही, गुलामगिरीचा डाग सुद्धा लागू दिला नाही. कारण का माहिती आहे का, अरे अनेक प्रकारचे युद्ध केले, अनेक प्रकारचे, पण युद्धामध्ये कधी हार स्वीकारली नाही. वेळ झालेला आहे बरं का, आता फक्त 2 मिनिटं शांत आहे का. जेव्हा मी शांत होईन तेव्हा कीर्तन संपलेलं असेल. अरे विचार केला माझा सर्जा म्हणजे शंभूराजे, आमच्या नितीन भाऊच्या गाडीवर शंभूराजे, हां धर्मवीर संभाजीराजेंचा फोटो आहे. वा वा, विचार करण्यासारखी गोष्ट. काय भक्ती म्हणावं लागेल. म्हणले माणूस कुठं कोणताही असू द्या, शंभूराजे म्हणल्याच्या नंतर, संभाजी महाराज म्हणल्याच्या नंतर सर्वच बंद होतं महाराज. अनेक प्रकारचे युद्ध केले, पण एकाही युद्धामध्ये हार नाही. अरे औरंगजेब को भी मैंने थे नचाया था, ऐसा करने वाला मैं एक ही वीर वेदा था. पोर्तुगीज को भी मैंने थे नचाया था. अरे रंग का क्या बोलते हो, खून से रंग खेला है. रंग का क्या बोलते हो, खून से रंग खेला है. जाकर पूछ उस औरंगजेब से, वो भी संभा बोला है. अजबात शरणागती नाही महाराज, अजिबात नाही. अरे 40 दिवस हाल केले महाराज. कोणा यावं नख काढावे, हां कोणा यावं तलवारीचा घाव मारावा, अरे कोणा यावं डोळ्यात सळया घालाव्या महाराज, तरी सुद्धा धर्म नाही सोडा. याला छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, अजिबात नाही. सर्जा म्हणतात, सर्जा राजा कशाला म्हणतात, तो यालाच म्हणतात. हां पण काय झालं महाराज, दगा झाला. आणि दगा कोणा केला, गणोजी कान्होजी बोलायला लागले. गणोजी चक्रधार घ्यावा,
गणोजी कान्होजी बोलायला लागले, गणोजी कान्होजी बोलायला लागले. महाराज आपल्या सोबत दगा झाला. अरे कोण केला? अरे गणोजीने केला. अरे कान्होजीने केला. हो आपलेच गद्दार निघाले. महाराज आपलेच गद्दार निघाले. अरे जगदंब जगदंब. अरे 5000 मुघल सल्तनत निघाली. अरे 5000चं सैन्य निघालं. संगमेश्वरावर सैन्य निघालं. अरे जिकडून तिकडून वेढा मारला. अरे औरंगजेबाचं सैन्य निघालं. अरे संगमेश्वरावर संभाजी महाराजाला वेढा मारला. अरे बुलंद दरवाजामधून सैन्य आत घुसलं. अरे जिकडं तिकडं बघावं मुघल सल्तनत. अरे 5000 सैन्य. अरे तलवारीला तलवारी लागायला लागल्या. ढालेला ढालेला लागायला लागले. अरे कोण्या यावं वार करावे. अरे आता काय करावं. 5000 सैन्य. कवी कैलास बोलायला लागले, राजे तुम्ही गडावर निघून जा, मी यांना सांभाळतो. अरे अजिबात नाही. अरे मी शेर शिवाचा छावा आहे. छावा कधी घाबरत नाही. छावा कधी कोणापुढं भीत नाही. काही झालं चालेल, मरेल पण वाकणार नाही. हे डोकं सिरेल पण कोणाच्याही पुढे झुकणार नाही. अरे या वारकऱ्यांच्या पुढे डोकं झुकेल, औरंगजेबाच्या पुढे नाही झुकणार. युद्धाला सुरुवात झाली. रणांगणामध्ये युद्धाला सुरुवात झाली. रक्ताबंबाळ झालेले संभाजी महाराज. अरे कोणाची टाप होत नाही जवळ जायची. अरे 10 फुटाहून साखळदान फेकले गेले. अरे सर्जाला बांधले गेलं. सर्जा ओढायला लागले. अरे बाहेर आणला बुलंद दरवाजामधून. अरे तरी सुद्धा राजा ऐकत नाहीये. साखळदान तोडण्याची ताकद सुरू झाली महाराज. अरे आता काय करावं. लांबून बाण मारले गेला. कवी कैलास बोलायला लागलं, राजा आपण बेऱ्यात अडकले गेलोय. राजा आपण या ठिकाणी वाचू शकत नाहीये. अरे हट. अरे घाबरणारी अवलाद नाहीये. काही झालं चालेल पण शरणागती नाही. 10 फुटाहून साखळदान फेकले. मैदानात संभाजी महाराज बांधले गेले. आता काय करावं. कोणा यावं कट्यार मारावी, कोणा यावं तलवार मारावी. राजा हाल हाल व्हायला लागले. अरे रक्ताबंबाळ राजे झाले. आता काय करावं. अरे औरंगजेबाला अरे बोलायला लागला, क्या है स्वराज्य, क्यों मरते हो स्वराज्य के लिए, हमारे गिरफ्त में आ जाओ, जो चीज मांगोगे वो देने के लिए तैयार है, छोड़ दो स्वराज्य. अरे हट. तुझ्या पुढे झुकणार नाही. अरे हे डोकं झुकेल या वारकऱ्यांच्या पुढं. हे डोकं झुकेल आई वडिलांच्या पुढं. तुझ्या पुढे शरणागती स्वीकारणार नाही. अरे मरे जाओगे संभा, मारे जाओगे संभा. अरे मर जाऊंगा कोई बात नहीं, लेकिन तेरे सर नहीं झुकूंगा. जो होगा देखा जाएगा, लेकिन ये शरणागती स्वीकारी नहीं जाएगी. अरे इसकी जीवा बहुत तेज चलती है. अरे पकडलं गेलं महाराज. 10 लोकांनी पकडलं. अरे संभाजी महाराजांची जीप बाहेर काढली. जीप बाहेर काढल्याच्या नंतर आता काय करावं. कट्यार आणली महाराज. जीप तोडून बाहेर काढली. आता संभाजी बोलत नाहीये. संभाजी शांत झालेला आहे. पण संभाजी डोळ्यानं वार करताय. काही झालं तीक्ष्ण डोळे सुरू झाले. डोळ्यानं वार करायला लागले. संभाजी बोलायला लागले. अरे औरंगजेब बोलायला लागला, इसकी आंखें बहुत तेज है, इसकी आंखें बहुत तेज है, इसकी आंखें काढतो. अरे आता सळ्या आणल्या महाराज. गरम सळ्या आणल्या समोर. समोर आणल्याच्या नंतर जो गरम सळा तोंडात घालणार, डोळ्यात घालणार, तो घाबरायला लागला आणि म्हणायला लागला, हुजूर आपकी आंखें तो नीचे करो, मुझे बहुत डर लगता है. अरे हट. डोळे घाबरत नाहीये कोणाला. अजिबात घाबरणार नाहीये. तुला जर गरम सळा डोळ्यात घालायचा असेल तर समोरासमोर घाल. अरे जगदंब 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 अशी कलाटणी चालू होती. अरे आवाज निघत नाहीये. डोळ्यातून नामस्मरण चाललेलं आहे. डोळ्यातून आई वडिलांची आठवण येते. डोळ्यातून स्वराज्याची आठवण येते. डोळ्यातून माझ्या माता भगिन्यांची आठवण येते. काही झालं चालेल. अरे गरम सळ्या डोळ्यात घालायच्या समोर धरल्या महाराज. आता रक्ता रक्ता भोंबाळ झालेलं आहे. अंगाला नमक लावल्या गेलेला आहे. आता गरम सळ्या डोळ्यात घालणार महाराज. अरे घाबरतोच काय. डोळ्यात घाल. अरे गरम सळ्या तप्त सळ्या रक्ता भोंबाळ झालेल्या सळ्या डोळ्यात घातल्या महाराज. दाई दाई त्रास झाला महाराज, तरी धर्म नाही सोडाय छत्रपती संभाजी महाराज. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जितनी राह की थी आप लोगों ने मेरे बारे में, उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. शहादते और पत्ते सुलपत्ते किसी के लिए रुकती नहीं. आज मैं हूँ यहाँ खड़ा, कल कोई और है, वो भी एक दौर है, ये भी एक दौर है. इस दुनिया ने मुझे भाई कहा, किसी ने दोस्त कहा, किसी ने बेटा कहा, किसी ने शोहर कहा, किसी ने वारकरी कहा. वो भी एक दौर है, ये भी एक दौर है. जितनी राह की थी आप लोगों ने मेरे बारे में, उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. ये तो आशीर्वाद है इन संत लोगों का, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांना प्रणिपात करतो. परत एकदा पवार परिवारांचं आणि आमच्या बंधूंचं भाऊंचं परत एकदा मनस्तुतीनं धन्यवाद करतो. जेवढे काही शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व वारकऱ्यांना सुद्धा, माता भगिनींना सुद्धा काय करतो, प्रणिपात करतो. झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. झालेली कीर्तन सेवा वारकरी संप्रदायाच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
जय जय विठ्ठल हा बोली रे